न्यू इयरच्या 2 दिवसाआधीपासूनच का नाही माझे स्किन प्रॉब्लेम आणि हेल्थ इश्यूज चालू झालते. त्यामुळे नेहमी थोडे दिवसांसाठी सोशल मीडियावरून गॅप घेतला होता. पण खरं सांगू काय, ह्या 2 दिवसातच मला कळालं की मी ना लई जास्त माणसं कमवलेत ज्यांना माझे व्लॉग्स एन्जॉय करायला खूप जास्त आवडतात. मी माझा प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर केला की मला सध्या स्किनचा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यामुळे एवढ्या जास्त लोकांनी मला पर्सनली मेसेज केलात आणि एवढ्या कमेंट मी वाचल्यात ना. मी असं ऐकलं होतं की मुलींवरती लई जास्त जेलस फील करतात, पण मला सगळ्यात जास्त मेसेज करणाऱ्या मुलीच होत्या की तुला स्किन प्रॉब्लेम झालाय पण तू लवकर नीट हो, आम्हाला तुझे ब्लॉग बघायला लय आवडतात आणि लवकर रिकवर होऊन लवकर ब्लॉगिंग चालू कर. मला कधी सुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळेत मी एवढी प्रेमळ माणसं कमवीन. हे सगळे प्रॉब्लेम चालू असतानाच का नाही माझं 1 महिन्या आधीच एक ओपनिंग फिक्स झालेलं, ते होतं अंबडमध्ये जे आहे जालन्यामध्ये, आणि तिथं मला जाणं कंपल्सरीच होतं. पण मला ना लई जास्त टेन्शन आलं होतं की तिथं मी कसं जाणार आणि तिथं जाऊन माझे हे सगळे प्रॉब्लेम्स आले तर मी काय करणार. म्हणून मी पुण्यामध्ये पहिला ट्रीटमेंट घेतलं आणि मग मी अंबडला गेलो होतो. आणि खरं सांगायला एवढी प्रेमळ माणसं मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. ओपनिंगचा कार्यक्रम का नाही लई सुटसुटीत आणि लई आनंदात पार पडला. तेच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट होती. प्लस तिथली माणसं एवढी जास्त प्रेमळ असतील ना मला कधीच वाटलं नव्हतं. आम्हाला जायला लई लेट झालेलं कारण की आमच्या गाडीचा पण प्रॉब्लेम झालेला, पण त्यांनी आम्हाला एवढं जास्त समजून घेतलं ना की बस. आता माझ्या स्किनचे इश्यूज पण सगळे सॉल्व्ह झालेत आणि इथनं पुढे मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे.